नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आपल्याला घेऊन आलेलो आहे एका फक्त 53 लाखामध्ये मिळणाऱ्या 1550 स्क्वेअर फीटच्या भव्य अशा बंगल्यामध्ये. तर चला बघूया हा बंगला आणि मिळूया याची माहिती. हा आहे या बंगल्याच्या प्रशस्त असा कार पार्किंग एरिया. दक्षिणमुखी हा प्लॉट आहे आणि याचं पूर्व फेसिंगचं एंट्रन्स आहे. कार आपण इथे पार्क केल्यानंतर सुद्धा भरपूर जागा आपल्याला मिळू शकते. आता जाऊया या बंगल्यामध्ये. सुंदरसं असं इथे गावरान सागवानचं आपल्याला चौकट मिळते आणि पल्ला जो आहे तो सुद्धा सागवानचा लागलेला आहे. सुंदरसं कार्विंग डिझाईन केलेलं आहे. हा आहे प्रशस्त या बंगल्याचा हॉल, लिव्हिंग एरिया. आपण बघू शकता की पूर्व दिशेला एक विंडो आहे, दक्षिण दिशेला एक विंडो आहे. सुंदरसं असं POP फॉल सिलिंग डिझाईन या बंगल्याला आपल्याला बघायला मिळते. इथे आपण C शेपमध्ये आपली बैठक बनवू शकतो आणि इथे सोफा बनवल्यानंतर आपल्या समोर जी वॉल आहे इथे आपण एक प्रशस्त असं TV युनिटसुद्धा बनवू शकतो. तर इलेक्ट्रिकल आणि केबलचे पॉईंट टाकून ठेवलेले आहे. या बंगल्याचं पूर्ण इलेक्ट्रिकलचं ऑपरेटिंग सिस्टम ज्याला आपण म्हणू किंवा MCB बॉक्स आयसोलेटर ते हॉलमध्येच या ठिकाणी दिलेलं आहे. आता जाऊया या बंगल्याच्या कॉरिडोअरमध्ये, पॅसेजमध्ये. इथे आपल्याला बघायला मिळते कॉमन वॉश एरिया. तर इथे इंडियन टाईपची सीट बसवण्यात आलेली आहे. फ्लश टॉप दिलेला आहे, नळ आहे. इथे गरम पाणी थंड पाण्याचं चांगलं गॅरंटी वॉरंटीवाला ब्रँडेड कंपनीचं वॉटर मिक्सर दिलेलं आहे. वरती शॉवर दिलेला आहे. 2x4 फुटाची सुंदरशी टाईल्स आहे. त्याच्यामध्ये ग्रूव्ह सुंदरसे लावलेले आहे. हात धुण्यासाठी आपल्याला इथे बेसिन पाहायला मिळते. आता जाऊया या घराच्या हार्टमध्ये म्हणजे किचन डायनिंग एरियामध्ये. वास्तुशास्त्रानुसार यल शेपमध्ये हा पूर्ण किचनचा प्लॅटफॉर्म, मॉड्युलर किचन ओट्या सेट आपल्याला पाहायला मिळतो. फ्रीज ठेवण्यासाठी इथे आपल्याला जागा मिळते. इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड्स मिळतात. इथे आपण या भागाला पूर्व दिशेला आपलं प्रिपरेशन युनिट बनवू शकतो. गॅस इकडे सुद्धा ठेवू शकतो, इथे सुद्धा ठेवू शकतो. इथे आपल्याला मोठं रेक्टँग्युलर शेपचं सिंक पाहायला मिळते भांडे धुण्यासाठी. 2 नळ लावलेले आहे, पिण्याच्या पाण्यासाठी, धुण्याच्या पाण्यासाठी. वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलरसाठी इलेक्ट्रिकलचे पॉईंट दिलेले आहे. मिक्सर, ग्राइंडर, फूड प्रोसेसरसाठी सेपरेट असं इलेक्ट्रिकल पॉईंट इथे दिलेला आहे. बिलकुल या ओट्याच्या बाजूला इथे आपल्याला एक डोअर पाहायला मिळतो आणि या दरवाज्यातून आपण जाऊ शकतो आपल्या बंगल्याच्या साईड यार्ड एरियामध्ये. इथे वॉशिंग मशीनसाठी प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. कपडे भांडे धुण्यासाठी नळसुद्धा दिलेला आहे. तर आता जाऊया आपण या बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरच्या पहिल्या मास्टर बेडरूममध्ये. मोठी प्रशस्त अशी ही मास्टर बेडरूम आहे. थोडं फिनिशिंगचं काम इथे बाकी आहे. सुंदरचं POP डिझाईन दिलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला एक खिडकी मिळते आणि उत्तर दिशेला सुद्धा इथे खिडकी मिळते. इथे आपला पलंग मास्टर साईजचा जरी असला, मोठा 6.5 फूट बाय 7 फुटाचा जरी असला तरी अलमारी बनवण्यासाठी, वॉर्डरोब बनवण्यासाठी इथे जागा आपल्याला कमी पडत नाही. आणि इथे आहे आपलं या मास्टर बेडरूमचं अटॅच टॉयलेट. 4 बाय 7.5 फुटाचं हे राहणार आहे. इथे कमोडची सीट दिलेली आहे, फ्लश कॉक आहे, हँड स्प्रे आहे, जेटसुद्धा दिलेलं आहे. मोठं इथे आपल्याला गरम पाणी थंड पाण्याचं वॉटर मिक्सर पाहायला मिळते. शॉवरसुद्धा सुंदर दिलेला आहे. 2x4 फुटाची इथे टाईल्स लावलेली आहे. गरम पाण्याच्या गिझरसाठी आपल्याला इथे इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचे पॉईंट्स टाकून मिळतात. फॅन लावण्यासाठी सुद्धा इथं आपल्याला पॉईंट टाकून दिलेला आहे. बिलकुल या बंगल्याच्या या बेडरूमच्या मागे आपल्याला इथं दरवाजा मिळते. या दरवाज्यातून आपण आपलं बॅकयार्ड ॲक्सेस करू शकतो. इथं सुद्धा झाडं लावण्यासाठी आपल्याला जागा पाहायला मिळते. तर हा होता या बंगल्याचा ग्राउंड फ्लोअर. आता आपल्याला बघायचा आहे या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरच्या 2 मास्टर बेडरूम. तर चला, जिना हा आपल्याला बाहेरून मिळतो. तर जाऊया आपण पहिल्या मजल्यावर म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर. ही आहे या बंगल्याची फर्स्ट फ्लोअरची सेकंड मास्टर बेडरूम. बेडरूम म्हटल्यापेक्षा ही हॉल, लिव्हिंग एरिया जास्त वाटतो. भरपूर प्रशस्त आहे. कितीही फर्निचर या रूममध्ये ठेवलं तरी जागेला कोणत्याच गोष्टीत कमी पडणार नाही. लॉबीमध्ये आल्यानंतर इथे मिळते कॉमन टॉयलेट. 4 बाय 7 फुटाचं टॉयलेट आहे. इथे कमोड सीट लावलेली आहे, वॉटरप्रूफिंग केलेलं आहे, सिस्टम लावलेला आहे, हँड स्प्रे,
पुशकॉक नळ दिलेला आहे, गरम पाणी थंड पाण्याचा मिक्सर दिलेला आहे, शॉवर सुद्धा आहे, 2 बाय 4 फुटाचे सुंदरशा टाईल्स आहे, हात धुण्यासाठी इथे बेसिन दिलेला आहे. ही आहे या बंगल्याची पहिल्या मजल्यावरची 3rd मास्टर बेडरूम. प्रशस्त आहे. या बेडरूमच्या बिलकुल उत्तर बाजूला दरवाजा आहे, जो खोलून आपण आता इथे ओपन टेरेसवर आलेलो आहे. आणि इथे मिळते आपल्याला मेंटेनन्ससाठी शिडी. तर फॅमिली, आपण नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करताय की सर आम्हाला 50 ते 55 लाखाच्या बजेट सेगमेंटमध्ये 3 BHK बंगले दाखवा. तर आपल्याच या विनंतीचा मान ठेवून मी आज आपल्यासाठी हा बंगला टूर करण्यासाठी आलेलो आहे, याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. परत एकदा सांगतो की VMB रोड जवाहरनगरच्या स्टॉपच्या हाकेच्या अंतरावर या कॉलनीमध्ये हा सुंदरसा दक्षिणमुखी बंगला आहे. प्लॉट एरिया 1125 स्क्वेअर फीटचा आहे. बांधकाम सुपर बिल्टअप एरिया हा 1550 स्क्वेअर फीटचा आहे. किंमत याची आपण 53 लाख रुपये ठेवलेली आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपण कॉल करू शकता. बंगल्याची साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, आपण प्रत्यक्ष येऊन बघू शकता. आणि जर अशा प्रकारची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची असेल, विकत घ्यायची असेल किंवा बनवायची असेल तर मी इंजिनियर पवन फंदे आपल्या सेवेसाठी सतत तयार असतो. आमच्या चॅनलवर अशाच प्रॉपर्टीच्या संबंधातले नेहमी आम्ही नवीन माहिती देणारे व्हिडिओ बनवत असतो. आपल्याला जर अशी माहिती हवी असेल किंवा असा बंगला विकत घ्यायचा असेल, बनवायचा असेल तर कृपया आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला माहीत आहे भरपूर सारे आमचे मित्रपरिवार आहे की जे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही, तर मी त्यांना विनंती करतो की कृपया आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल स्वागत करतो, धन्यवादसुद्धा देतो. आणि अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे आपल्यासाठी आणि आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.